इतकी छान मशरूमची भाजी बनवायची पद्धत ना तुम्हाला अशी भाजीची चव कुठल्याच हॉटेलमध्ये भेटणार नाही. आणि खूप जणांना मशरूम आवडतही नाही. याचं कारण म्हणजे अजून त्यांनी जशी आहे तशी याची चव चाखलीच नसेल. कारण बहुतेक हॉटेल्स किंवा घरी सुद्धा मशरूम ग्रेव्ही किंवा वाटणातलं बनलं जातं आणि म्हणूनच ती ग्रेव्ही किंवा वाटण छान लागतं, पण मशरूमची सगळी चव त्या रश्श्याला जाते. त्याच्यामुळे ना मशरूम थोडेसे एकदम पांचट लागतात, म्हणजे मशरूमला काही टेस्टच उरत नाही. आणि मशरूमला शिजायला फारसा काही वेळ लागत नाही. अगदी थोड्याच वेळात मशरूमला पाणी सुटतं, थोड्या वेळाने लगेच पाणी सुटतं. त्या पाण्यातच आपण जेव्हा मशरूम बनवतो त्याची चव आणखीनच वाढते. आणि मी एकदा रेसिपी पण शेअर केलेली आणि म्हटलेली आम्हाला ग्रेव्ही मशरूमपेक्षा सिंपल सुक्क मशरूमची भाजी खूप जास्त आवडते. सिंपल आहे आणि पटकन होते. थोडं याला पाणी वगैरे सुटलं ना का लगेच त्याच पाण्यात शिजून घ्यायचं, थोडं झाकण वगैरे ठेवून. आणि कांदा टोमॅटो भरपूर एकदम बारीक बारीक असा चिरलेला थोडं जास्त घालायचं. आणि ती पावसाळी रानभाजी अळंबी सेम त्याच्यासारखी चव लागते. सेम त्या भाजीसारखंच, म्हणजे थोडंसं याला पाणी सुटलं. पाणी सुटून जेव्हा ही भाजी एकदम सुकी होते ना, एकदम थोडीशी होते, त्याच्यामुळे थोडंसं तुमचा मिठाचा अंदाज चुकू शकतो. तेवढंच, बाकी फक्त 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर लगेच याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात पटकन शिजून होते. म्हणजे पटकन शिजून पण होते. कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आपले घरचे मसाले, हळद मीठ तिखट गरम मसाला, चवीला एकदम छान आहे. पण मशरूमचे तेवढे फायदे पण आहेत. म्हणजे तुम्ही डाईटवर असाल ना तर वजन फार नियंत्रित ठेवते, रोगप्रतिकारशक्तीही वाढवते आणि शिवाय याच्यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे हृदयाचे आरोग्यही सुरळीत होते. फक्त चांगले फ्रेश मशरूम खावा. थँक्यू.